साकी बाबा कदम प्रकरण 1. श्याम श्याम कुठं गेला असेल बाई? या पोरानं वैताग आणलाय जीवाला. श्याम. राधाबाई दाराच्या उंबऱ्यावर उभं राहून मोठमोठ्यानं हाका मारीत होत्या. गोपाळरावांची परत यायची वेळ ठेपली होती. ते यायच्या आत जर का श्याम परतला नाही तर पुन्हा त्रागा, संताप. पण राधाबाईंची शेवटची हाक नेमकी गोपाळरावांच्या कानावर पडली. अगदी घराजवळ आले होते ते. अजून नाही ना आला? उभ्या उभ्याच त्यांनी विचारलं. येईल इतक्यात. एवढा वेळ नाही राहत बाहेर कधी. हो, येईल इतक्यात. ती गल्लीतली कुत्री घेऊन भटकत असेल डोंबाऱ्यासारखा. श्याम. पुन्हा राधाबाईंनी एक हाक मारलीच. तुम्ही जा आता आत आणि उगाच घसा फोडून ओढत जाऊ नका. यायचं असेल तेव्हा येऊ दे कार्ट्याला. राधाबाई हताश होऊन आत वळल्या. किती वेळा सांगितलं दिवस मावळायच्या आत परत येत जा, पण डोक्यात वेड आहे. ना. स्वयंपाकघरात जाता जाता त्या उद्गारल्या. केव्हा एकदा पोराला अक्कल येईल कोणास ठाऊक. आम्हाला एकदा ओंकारेश्वरावर पोहोचवलं की मग येईल अक्कल. हे काय तिन्ही संध्याकाळी असं अभद्र बोलणं. अजून लहानच आहे. हेच नडतंय. 20 वर्षाचा घोडा झाला तरी लहानच, अजाणच. त्याच्या बरोबरची पोरं कॉलेजात गेली, कोणी कामधंद्याला लागली, तरी हा SSCच्याच वाऱ्या करतोय. काय करायचं? ते सर्कसचं डोक्यातलं वेड काही केल्या जात नाही. उठलं सुटलं म्हणतो, मला सर्कशीत जायचंय, रिंग मास्टर व्हायचंय, जनावरांचा खेळ घ्यायला शिकायचंय. कोण घेणार आहे याला सर्कशीत? फार तर जनावरांची घाण काढायला घेतलं तर घेतील. काय येतं याला? एवढ्या हौसेनं कॉन्व्हेंटमध्ये घातला. म्हटलं पोराला चांगलं वळण लागेल, पण तेही सोडलं. हायस्कूलात नाव घाला, हायस्कूलात घातला, पण वाऱ्या करतोय दरवेळी. 3री खेप नाही. इतक्यात दारात फटाका उडावा तसा चाबूक कडाडला. श्याम हातातला चाबूक हवेत फटकावीत होता. तोंडानं म्हणत होता, कम ऑन पिंटो, सिट डाऊन लिव्ही, गेटअप मनो. आणि मध्येच स्वतः तोंडानं सिंहगर्जना करीत होता, मेट्रो गोल्डविनच्या सिंहासारखी. काही वेळातच त्यानं कल्पनेनं सिंहाचे सापळे बोलावले आणि कल्पनेच्या सिंहांना आत जाण्याचा हुकूम फरमाविला. ते काल्पनिक सिंह गुरगुरत आत गेले. झडप बंद झाली आणि श्यामनं प्रेक्षकांना अभिवादन करणारी रिंग मास्टरची पोज घेतली. त्यावेळी 4-5 कुत्री त्याच्या भोवती घुटमळत होती. कुणाला चुचकारून, कुणाच्या डोक्यावरून नाजूकशी चापट मारून त्यानं त्यांना सुटी दिली. उद्या सकाळी 8 वाजता तालमीला चुकायचं नाही हं. पिंट्या, टॉमी, टिप्या, रोमी, जाव. एक कुत्र तिथंच रेंगाळलं. तुम भी जाओ. गो गो राजा, माय डिअर राजा, यू गो. श्याम आत आला. चाबूक गुंडाळून पेटीच्या मागं ठेवला. हातपाय धुवायला न्हाणीवर गेला. पुढच्या सोप्यात जाडभिंगाच्या चष्म्यातून त्याची हालचाल निरखत होते गोपाळराव. समोरचा केसरी वाचायचं भानच राहिलं नाही त्यांना. ते फक्त त्याच्या हालचाली न्याहाळत होते. काय बोलावं, काय करावं, काही सुचत नव्हतं. श्यामचा हा नाद सुटावा म्हणून 4-2 वेळा त्यांनी त्याला दमदाटी केली होती. पेटीमागचा चाबूक चुलीत घातला होता, पण दुसऱ्या दिवशी चाबूक मिळाला नाही म्हणून श्यामचा नाद काही सुटत नव्हता. 10 मिनिटांच्या आत दुसरा चाबूक बनवून फडाफड आवाज काढीत तो बाहेर पडे. चाबकाचा आवाज कानी पडला की कुत्री जमा होत आणि मुठेच्या काठी एखाद्या झाडाखाली नाहीतर एखाद्या पडक्या देवळामागं त्यांची तालीम सुरू होई. नारायणपेठेतल्या पंतांच्या
गोट्याच्या आसपासची 5 गावठी कुत्री त्यानं शिकवून तयार केली होती. कुत्र्यांची रेलगाडी, कुत्र्यांची एकमेकांना शेक हँड करणं, इशाऱ्यावर गडगड लोळण घेणं, अनेक रंगांचे रुमाल ओळीनं मांडून ठेवायचे आणि कुत्र्यांनी त्या रंगाचं नाव घेताच ओळीमधला रुमाल अचूक घेऊन येणं, असे अनेक प्रयोग श्यामनं बसवले होते. गल्लीतली मुलं त्याला रिंग मास्टर म्हणूनच हाक मारायची आणि तसं म्हणून घेणं श्यामला भूषण वाटायचं. काही वेळा प्रौढही त्याचे कौतुक करायचे. परंतु गोपाळरावांना हा सारा प्रकार पाहून उबग आली होती. 4 चौघात श्यामचा विषय निघाला की ते उठत आणि मुकाट्यानं चालू लागत. गोपाळरावांची सारी हयात न्याय खात्यात कारकुनाची नोकरी करण्यात गेली होती. इंग्रजी येत नाही म्हणून त्यांना COC होता आलं नाही. लवकरच निवृत्त व्हावं लागणार होतं. निवृत्तीनंतर पेन्शन ते कितीचं बसणार. दिवसेंदिवस महागाईच्या राक्षसाचे सुळे अधिकच टोकदार दिसत होते. होती नव्हती तेवढी 4-5 हजारांची ठेव मुलीच्या कुसुमच्या लग्नात दुरळ्यासारखी उडून गेली होती. श्यामनं शिकावं, वकील व्हावं ही त्यांची इच्छा. पण श्याम पार वाया गेला होता. सर्कशीत जायचं त्याच्या डोक्यात जे वेड शिरलं ते निघायलाच तयार नव्हतं. गोपाळरावांनी फार आटापिटा केला, पण SSCचा उंबरठा काही केल्या श्यामला ओलांडता येईना. फक्त इंग्रजीत 70 मार्क पडायचे. नाही म्हणायला कॉन्व्हेंटच्या 4-5 वर्षात तेवढंच माप पदरात पडलं होतं. गोपाळराव आताशा हताश दिसत होते. बरं, मारून वठणीवर आणावं म्हटलं तर माराचं वयही निघून गेलं होतं. ओठांवर मिसरूट फुटलं होतं. सर्कसच्या वेडानं नियमित सिंगल बार डबल बार करून मनगट आणि दंड पिळदार झाले होते. छाती भरदार दिसत होती. पण गोपाळरावांच्या लेखी त्याचं कर्तृत्व शून्यच. त्या दिवशी गोपाळरावांना काय वाटलं कुणास ठाऊक. त्यांनी केसरी घडी करून ठेवला, चष्मा उतरवून केसमध्ये ठेवला आणि डोक्यावरून हात फिरवत त्यांनी श्यामला हाक मारली. श्याम. एरवी कार्ट्या श्याम्या डोंबारी अशा हाक्याला ओ देण्याची सवय असलेल्या श्यामला आज काहीतरी नवीन घडतंय याची चटकन जाणीव आली. तो गोपाळरावांकडे पाहतच राहिला. श्याम, पुढं ये, मला तुझ्याशी काही बोलायचंय. श्याम सोप्यात आला. गोपाळरावांनी त्याचा हात धरून खाली बसवलं. हे बघ श्याम, अरे तुला पुढे शिकायचं नसलं तर राहू दे, पण डोक्यातलं हे वेड मात्र काढून टाक बाबा. गल्लीतली घाणेरडी कुत्री घेऊन दिवसभर काय भटकतोस, तोंडाने आवाज काय काढतोस, झाडाला उलटा सुलटा लोंबकळतोस काय. अरे लोक नावं ठेवतात, लोक चांगलं कुणाला म्हणतात. गोपाळराव त्याच्याकडे बघतच राहिले. अरे पण सर्कसमध्ये तुला कोण घेईल, काय येतंय म्हणून घेतील. मी सिंगल बार डबल बार करतो, 10-20 हात येतात मला. शिवाय प्राणी कसे शिकवतात याची पुस्तकं वाचलीत मी. कुत्री नायिका शिकवली. कुत्री नायिका शिकवली मी. वेडा आहेस. कुत्री आणि वाघ, सिंह हे एकच का. प्रत्यक्ष मृत्यूशी खेळ असतो तो. तू एकटा एक आम्हाला समज. तुला तुझ्या प्रयत्नानं घेतलंच आणि तुझ्या जीवाला काही धोका झालाच तर आम्ही काय करायचं सांग. राधाबाई दाराआड उभं राहून पदराच्या टोकानं डोळे टिपीत होत्या. पण बाबा मला सर्कशीतच जायचंय. श्यामचं ध्रुपद. सांगतो ना, ते जीवन घातकी असतं. फट दिशी केव्हा प्राण निघून जाईल कळणार नाही. प्राण काय केव्हा ना केव्हा जायचाच आहे. आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना हृदयक्रिया बंद पडून येतोच की. आता काय बोलावं तुझ्याशी. अरे पण आपणहून मृत्यूला आमंत्रण का द्यायचं. मग परवा दामले काका आले होते. त्यांनी गप्पा मारल्या. संध्याकाळी तुम्ही दोघांनी मिळून फिरायला जायचं ठरलं
तर दुपारीच तुम्हाला निरोप आला, दामले काका मोटारीखाली सापडले म्हणून. तेव्हा तुम्ही काय म्हणालात आठवतं ना? काय म्हणालो? प्रत्येकाची घटिका भरली की मरण हे यायचंच. फक्त कारण मात्र निरनिराळं घडतं. माझं कमी जास्त व्हायचं असेल तर सर्कशीत न जाता देखील ठरल्या क्षणी घडल्याशिवाय कसं राहील सांगा. गोपाळराव निरुत्तर झाले. श्यामच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, जा बाळ, काही केल्या ऐकणार नाहीस तू. मग तुला अडवण्यात तरी काय अर्थ आहे? राधाबाईंना हुंदका आवरता आला नाही. आजवर त्यांनी श्यामला सर्कशीत जाण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले होते, पण श्यामचा हेका कायमच सर्कशीतच जाणार. गोपाळराव त्याची काहीही करून समजूत काढतील ही राधाबाईंची आशा आज संपुष्टात आली. श्याम आता सर्कशीत गेल्याविना राहत नाही अशी त्यांचीही खात्री होऊन चुकली. रात्रभर श्यामला स्वप्न पडत होती. सर्कशीचा प्रचंड तंबू, वाऱ्यानं फडफडणारं त्याचं अवाढव्य छत, बाजूला सोंडेनं गवताच्या पेंड्या पिंजणारे हत्ती, डरकाळ्या फोडणारे वाघ, सिंह, खिंकाळणारी घोडी, सर्कशीत काम करणाऱ्या लवचिक अवयवांच्या तरुण पोरी. स्वप्नात एका मुलीनं चक्क त्याचा हात धरला आणि त्याला झोपाळ्यावर घेतलं. कसरत सुरू झाली. त्या मुलीबरोबर श्याम झोल्यावर काम करू लागला. खाली बँडची सुरेल धून वाजत होती अन झोल्यावरचा श्यामचा हात अचानक सुटला. श्याम कोसळला. झोपेतच तो मोठ्याने ओरडला, आई, आई ग. राधाबाई उठून आल्या. अगोदरच रात्रभर विचार करून त्यांचा डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि श्यामची ती हाक ऐकून त्या धावतच तिथं आल्या. श्याम अंथरुणात उठून बसला होता. काय झालं रे बाळ? काही नाही, स्वप्न होतं. इतक्यात गोपाळरावही उठून आले होते. श्यामनं मुद्दामच काय स्वप्न घडलं ते सांगितलं नाही. नाहीतर या स्वप्नाचा अर्थ विचारायला 30 पैसे घेऊन गोटातल्या कोपऱ्यात राहणाऱ्या तोंडाचं बोळकं झालेल्या वामन भटजींच्या उसरीवर गेल्या असत्या आणि भटजींना त्या स्वप्नाचा अर्थ विचारला असता. भटजीही जितका गंभीर करता येईल तितका गंभीर चेहरा करून म्हणाले असते, मुलाला सर्कशीत घालू नका, जीवाला धोका आहे त्यांच्या. श्याम अंथरुणावर बसला. त्यानं जवळ उभ्या असलेल्या माता पित्याकडे पाहत म्हटलं, काही नाही, स्वप्न होतं. अरे पण ओरडत उठण्यासारखं कसलं स्वप्न होतं? राधाबाई म्हणाल्या. ते काय आठवत नाही. आणि श्याम परत पाय लांब करून पांघरून घेऊन झोपला. 3 वाजून गेले होते. गोपाळराव परतले, पण राधाबाई मात्र श्यामजवळच बसल्या. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाल्या, बाळ श्याम, कसलं स्वप्न पडलं रे? पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात. सांग, कसलं स्वप्न पडलं, आठव तरी. पण श्यामनं आपल्याला पडलेलं स्वप्न काही केल्या सांगितलंच नाही. श्याम, भीती वाटते रे मला. हे बघाई, कधी नाही ती बाबांनी जायला परवानगी दिली आहे आणि तू अशी मला अडव म्हणजे झालं. तू गेल्यावर मला कुणाचा आधार रे? अगं, पण मी जाणार म्हणजे काय अगदी कायमचा जाणार नाही. अधूनमधून तुला बाबांना भेटायला येतच राहीन की. काही म्हण, मला भीती वाटते. मग सर्कशीत न जाता सैन्यात जाऊ. तिथं उत्तरेला चिन्यांचा तळ पडलाय. सैनिक हवे आहेत देशाला. चालेल? म्हणजे काय, चेष्टा करतोस माझी? हे बघाई, प्रत्येक आईनं आपल्या मुलाला असं डोळ्यासमोर ठेवायचं ठरवलं तर देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या कोणी? तसंच धोका म्हटलं तर जगाचे व्यवहार देखील थंडावतील. विमानाला वैमानिक देखील मिळणार नाही. एवढं कुठं शिकलास रे श्याम? उघड्या शाळेत. 4 भिंतींच्या शाळेत जे शिकवतात
त्याचा व्यवहाराशी फारसा संबंध नसतो. म्हणून मला ती शाळा कधीच आवडली नाही. तू काय शिकतोस ते समजण्या इतकी बुद्धी चालत नाही माझी. मला फक्त आशीर्वाद दे आई. तुझ्या आशीर्वादाच्या जोरावर मी श्वापदांच्या शेळ्या मेंढ्या बनवीन. तुझ्या आशीर्वादाची विशाल जाळी खाली बांधली की झोल्यावरचे हात असंख्य वेळा सुटले तरी मला इजा व्हायची नाही. झोला हा शब्द त्याने उच्चारला मात्र त्याला मगाच्या स्वप्नाची आठवण झाली. स्वप्नात झुल्यावरचा हात सुटला. तो हवेत उलटा सुलटा फिरत खाली पडत होता आणि दचकून तो जागा झाला होता. आई म्हणून ओरडला होता. त्या उठून त्याच्याजवळ आल्या होत्या. आता राधाबाईंचं बरंचसं समाधान झालं होतं. श्याम लहानपणापासून धाडसी होता. कुठंतरी कारकुनी किंवा मास्तरकी करणारा त्याचा पिंडच नव्हता. आता तो समजूतदार झाला होता. आपण कुठल्या क्षेत्रात जाऊ इच्छितो आहे, त्यात किती धोका आहे याची त्याला पुरी कल्पना होती. आता त्याला अधिक शिकवण्यात अन सांगण्यात अर्थ नव्हता. राधाबाई तशाच त्याच्या पाठीवर हात ठेवून पडल्या. श्यामला मात्र पुन्हा झोप लागली. प्रकरण 1 येथे समाप्त. साकी बाबा कदम.